विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी प्रकरण दुसरे 2.4 मध्ये आपण जाणार आहोत. आता तत्पूर्वी नवीन संकल्पनेनुसार आपण व्हॉट्सअपचे ग्रुप फॉर्मॅट करतोय. 8वीसाठी स्वतंत्र, 9वीसाठी स्वतंत्र, 10वीसाठी स्वतंत्र. विद्यार्थी संख्येचा विचार केला असता 10 ग्रुप्स निर्माण केलेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करणं तुम्हाला हे सोपं होऊन जाईल. तुम्ही त्यामध्ये ॲक्टिव्हेट आहात. आपल्या प्रोजेक्टचं नाव गणित मैत्री असं आहे. गणित मैत्री, गणिताची मैत्री करायची आहे, फक्त एकट्यानं शिकायचं नाही. आपल्याकडं आपले काही मित्र वगैरे आहेत, त्यांच्याकडे व्हॉट्सअप नाही आहे. तुम्ही त्या मित्रांनाही ते घ्यायचं आहे आपल्यासोबत. ज्या मित्रांच्याकडे व्हॉट्सअप आहेत त्यांना ते शेअर करायचं आहे. मित्रांच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे, तर गणित मैत्रीला अर्थ नाही का. तुमचं डिस्कशन झालं पाहिजे, हे असं आहे ते तसं आहे, असा हा प्रचार झाला पाहिजे. अशा रीतीनं आपण पुढं चालू आहे. आत्तापर्यंत फार छान पद्धतीचं सहकार्य तुम्हाला सर्वांचं आहे. इथून पुढेही सहकार्य राहील. 100% अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. 100% आत्मविश्वासानं परीक्षेला तुम्ही सामोरे जाल असं प्रिपरेशन करायचं आहे. मी तुमच्यासोबत आहे, तुमचे पालक तुमच्यासोबत आहेत, तुमच्या शाळेतले शिक्षक, तुम्हाला हेल्प करणारे सर्व घटक, तुम्ही मित्र, आपण सारे मित्र आहोत. आणि म्हणून आपण सगळा गणित मैत्री हा आपला क्लब बनत चालला आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स देत आहेत. असाच रिस्पॉन्स भविष्यामध्ये तुमच्याकडून अपेक्षा करतो. आणि ह्या जो आपण मागच्या घटकामध्ये भाग बघितला होता, सराव संच 2.4 मध्ये आपण आलो आहे. बहुधा हे 5वं लेक्चर असावं या टॉपिकचं. टॉपिक थोडासा मोठा आहे, त्यामुळे जरा लेक्चरची संख्या वाढते. आता थोडंसं आपण मुलांच्या शंका कसं शेअर करतील की मला समजत जाईल की मला हे घ्यायचं आहे पुन्हा, असं काही आपण करत जाणार आहोत. तुमच्या शंकांच्यानुसार सर हे जरा पुन्हा झालं पाहिजे, ही संकल्पना अजून चांगल्या रीतीने क्लिअर कशी होईल हेही आपण करणार आहोत. तुमचे काही शिक्षक मित्रही आम्हाला मदत करत आहेत. त्यांचेही काही कन्सेप्ट, त्यांच्याकडूनही काही सूचना येतात. काही पालकांचे फोन येत आहेत, त्यांच्याकडून काही सूचना येतात. त्याचंही आम्ही ते अप्लाय करतो आहे. पुन्हा एकदा ह्या सगळ्यामध्ये मला मदत करणारे जे आमचे टेक्निकल टीम आहे त्यांचाही तो रिस्पॉन्स वाढला पाहिजे. म्हणजे ते चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल किंवा ग्रुप जॉईनिंग असेल किंवा यूट्यूबवरती पोचणं असेल, तुमच्या सगळ्यांच्या संख्येमुळं, तुमच्या सर्वांच्यामुळं आम्हाला हे आनंद वाटतो आहे. आणि हा आनंद टिकवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची पुन्हा एकदा अपेक्षा करतो. ठीक आहे, आपण फॉर्म्युला फॉर द सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं चालू आहे. आपण सूत्र पद्धतीकडे चालू आहे. क्रमन्वित अभ्यासक्रम म्हणजे काय? पाठीमागच्या अभ्यासावरती पुढं आता आपण जे पूर्णवर्ग पद्धती होती हे नाही बघा चालत. परीक्षेसाठी पूर्णवर्ग पद्धती नाही आहे. अरे त्याच्यावरनं सूत्रपद्धती येणार आहे. नाही आहे असं म्हणलं नाही आहे असं नाही आहे, ते सगळा अभ्यासक्रम आहे. पण म्हणलं तर ते ब्रेक करून पुढं जायचं नाही आहे. तुम्हाला सूत्रपद्धतीचा खरा अर्थ जेव्हा समजेल मग आपण, सूत्रपद्धती ही वेगळी नाही आहे. कंप्लीट स्क्वेअरिंग मेथडला एका साच्यामध्ये आणायचं काम गणित तज्ज्ञ मंडळींनी सूत्रामध्ये बांधलेलं आहे. ते कसं बांधलं हे आपण समजून घेणार आहोत. पुन्हा एकदा मी त्यातलं गणित घेण्याची म्हणजे पुन्हा ते सूत्रपद्धतीला तुमच्यासमोर व्यवस्थितरित्या मांडतोय. एक एक्झाम्पल त्याच्यातलं घेऊया आणि मग आपण त्या सूत्रपद्धतीची निर्मितीकडे जाऊया. कसं निर्माण झालं हे समजून घेऊया आणि मग त्या एक्झरसाईजमध्ये जाऊया. डायरेक्ट 2.45 4मध्ये आपण जाणार नाही. ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी कशी आहे बघा. मुद्दा मी हेच गणित घेतो जरासं. x² + 8x - 48 = 0 हे प्रॉब्लेम आहे. आता सॉल्व म्हणल्याबरोबर सॉल्व द प्रॉब्लेम, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तुमच्या परीक्षेसाठी मात्र आणखीन सोपं केलं ते. सॉल्व दिस एक्झाम्पल बाय फॅक्टरेशन मेथड, सॉल्व दिस एक्झाम्पल बाय कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड, सॉल्व दिस एक्झाम्पल बाय अ फॉर्म्युला मेथड. हे गणित तुम्ही अवयव पद्धतीनं सोडवा. हे गणित तुम्ही सूत्र पद्धतीने सोडवा. हे गणित तुम्ही पूर्ण सोडवा, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. असंच तिथं तुम्हाला क्लिअर केलं असतं. इथं सांगितलं सॉल्व म्हटलं की यू चूज एनी मेथड. आता आपली पहिली पद्धतीचं जर असं तुम्हाला उजळणीवजा भाग येतोय. 48 हा नंबर आहे. 48 × 1 48 हे मायनस साईन आहे ह्याचं 48चं. हां सांगा बघूया. 12 चौक 48 बरोबर आहे. 12 - 4 8 उत्तर येते. क्लिअर. ह्याचा प्रॉडक्ट हा निगेटिव्ह आला पाहिजे, म्हणजे यांना दोघांना साईन सेम देऊन चालणार नाही. ते इट मे बी अपोजिट असले पाहिजेत. मिडलचं साईन आहे ते ग्रेटरला देऊया, त्याच्या अपोजिट देऊया. पुन्हा कन्फर्म करा. +12 - 4 + 8 वी आर राईट. अँड प्रॉडक्ट ऑफ दिस टू इज -48. ह्या दोघांचा गुणाकार -48 येतो. मग माझं एक्झाम्पल बरोबरच येणार. ह्याच्याबद्दल कसली भीती बाळगता कामा नये. मग यांना काय करत आलो आपण आता. x² ह्या 8x ऐवजी आपण हे 12x - 4x असं करलो. हे 48 झालं = 0 झालं.
ह्याचे 2 ग्रुप पाडले. बोला पुढं शिकलोय आपण हे कॉमन काढायचं ना. येस, एक्स प्लस 12. ओके, व्हेरी गुड. -4ला कॉमन काढूया. पुन्हा बघा ही कन्सेप्ट अजून एकदा सांगतो. -4 इंटू एक्स -4 इंटू +12 म्हणजे 48 आहे. हे बघा की -4 इंटू 12 इज इक्वल टू 48 आहे. त्यातलं आपल्याला -4 कॉमन काढतोय. त्यामुळे -4 कॉमन काढल्यामुळं ब्रॅकेटमध्ये राहणार एक्स आणि व्हॉट इज साईन हिअर दॅट +12 इज रिमेन्स हिअर +12. इथं अजून तुम्हाला शंका आली तर गुणाकार करून बघा. -4 इंटू एक्स -4x -4 मायनस प्लस -4 इंटू 12 दॅट इज 48. येस, वी आर राईट. आता यातून डबल झालेला कंस एकदा लिहितोय असं, अगदी बरोबर. याचा अर्थ या ब्रॅकेटची किंमत 0 आहे किंवा याची किंमत 0 आहे. अगदी बरोबर. एक्सची किंमत आली बघा -12 अँड एक्सची किंमत आली बघा 4. हे त्याचं आन्सर आलं. दिस इज फॅक्टरेशन मेथड. न आपण काही भरपूर सम आपण अवयव पद्धतीनुसार सोडवलं होतो. ओके. आता हेच गणित सॉल्व दिस एक्झाम्पल बाय कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथड. ह्याचं जरा शॉर्ट फॉर्म आता जरा थोडक्यात शिकणार होतो आपण. जे काय केलो ते जरासं आपण कम्प्लीट स्क्वेअर मेथडनं आपण जरासं सॉल्व करून बघूया. हां, काय करायचं, काय केलो बघा आपण ते कम्पेअर केलो, केची किंमत काढलो, एची किंमत काढलो. म्हणजे काय केलो, थोडंसं जस्ट लर्निंग नंतर आपण थिंकिंगकडे चालू आहे. आता थोडं थिंकिंग ॲप्लिकेशन्स त्याचे. आता थिंकिंगकडे जाऊया, थोडंसं विचार. सॉल्व दिस एक्झाम्पल बाय फॅक्टरेशन मेथड. वी सॉल्व दिस इन धिस वे, यू नो व्हेरी वेल. सॉल्व दिस एक्झाम्पल बाय कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथड असं म्हणलं तर हे प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व केलं असतं. परत एकदा हे एक्झाम्पल बघा. आता कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथडचं बेस्ट कन्सेप्ट्स बघा. आपण हे प्रॉब्लेम पुन्हा एकदा बुकच्या पद्धतीनुसार कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथडनं कसं सॉल्व करतो. हे दोघेजण कम्प्लीट स्क्वेअर मेथडला कम्प्लीट स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी आपल्याला तिसऱ्या संख्येचा शोध घेतो. ती तिसरी संख्या कशी काढतो बघा. थर्ड टर्म ही 48 नाहीच चालत. मग काय चालतं तिथं, थर्ड टर्म हे कसं काढलं बघा. हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स, हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स आणि त्याचा आपण स्क्वेअर करतो. हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स, एक्सच्या सहगुणकाचं निम्म करतो आणि त्याचा वर्ग करतो. मग हाफ इंटू 8 आणि त्याचं जे आन्सर येणार आहे त्याचं स्क्वेअर करायचं. बे एके बे, बे चोक 8. काय आलं बघा बरं, 4 स्क्वेअर दॅट इज 16. ह्या एक्सच्या सहगुणकाला हाफ न गुणतो आणि मग आपण आन्सर 16 आलं आणि हे 16 आपण त्यात इमर्ज करून घेतो आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. ओके, हे कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथड. आपण कम्पेअर केलं, 2a ची व्हॅल्यू मांडली, मग a काढला, एला के म्हणलं. असं बुकमध्ये फार सुंदर रीतीने ते मांडले. परत एकदा ते बघू शकता तुम्ही. हाफ केला आपण, ह्याचा हाफ केलं, बरोबर ना. हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ, ह्याचा हाफ काही पण असेल त्याचा हाफ करतो. आता उदाहरण समजा की x² + 10x असेल तर ह्याचा हाफ करा 5, 5चा वर्ग 25 लिहा. हे आता तिघे मिळून कम्प्लीट स्क्वेअर होतात. x² + 18x + who बोला, ह्याचा हाफ करा 9, 9चं स्क्वेअर करा असं 81. ह्याचा हाफ करतो आपण आणि ते आपण काय केलं, ह्याचा हाफ करायचं. ह्या कोएफिशियंट ऑफ एक्सचं निम्म करतो आपण, थर्ड टर्म काढतो. हा कम्प्लीट स्क्वेअरिंग टर्मचं ते कसं काढलं एके वगैरे बुकमध्ये लिहिले बघा. आपण मागच्या एक्झरसाईजमध्ये पूर्ण करून घेतलो. आता हाफ केलं आणि मग इथं काय केलं तर डायरेक्ट सांगालो जरासं, कारण आपल्याला ह्याच्या पुढे चाललो आहे आपण, हे शिकलोय आपण, त्याची उजळणी करतोय आपण. हां, हाफ ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स करूया आणि मग आपण तो नंबर आला ह्याचं निम्म करा. अगदी सोपं करा. ह्याचं निम्म करा, 8चं निम्म करा 4, 4चा वर्ग करा 16. तो आता मिळवा. x² + 8x + 16च पाहिजे तर आणि तरच हे तिघेजण मिळून एका कंसाचा वर्ग होणार आहेत. हे ह्या कम्प्लीट स्क्वेअर मेथडमधलं बेस होता. पण 16 आहेत, 16 घेतले, हे आपण घेतले, ते निघून जावेत म्हणून काय करावे सांगा, -16 करायलाच पाहिजे. हे आहे. त्याच्यानंतर हे -48 त्यांचंच आहे ना. पुन्हा लक्षात घ्या, त्यांनी दिलेले एक्झाम्पलमध्ये आपल्या मनानं नंबर्स आपण असे ठेवलोय की त्यांचं एक्झाम्पलमधल्या तिन्ही संख्यांना आपण धक्का लावलेला नाही आहे. 1, 2 अँड 3rd. +16 -16 घेतला असला तर त्याचा आन्सर 0 येणार आहे. म्हणजे काही न घेतल्यासारखं झालं आहे. पण आपली ॲडजस्टमेंट मात्र छान झाली तिथं. आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर मेथडचा बेस समजला. काही घेऊन सुद्धा न घेतल्यासारखं झालं. +16 आणि -16 आहे ते. पण गणित बेसिकली तेच आहे ना. हां, आता हे तिघेजण मिळून कोणाचा वर्ग होतात, ह्याचं वर्गमूळ, ह्याचं स्क्वेअर रूट घेऊया, x येणार. ह्याचं साईन घ्यायचं आहे
चिन्ह घ्यायचं आहे. ह्या तिघांच्याकडून काही ना काहीतरी घ्यायचं आहे. पहिल्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, दुसऱ्याचं ओनली साईन घ्यायचं आणि तिसऱ्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे तो स्क्वेअर होतो. हा असा होता बघा. आता 2 नंबर्स आपल्याकडे राहिलेत. त्या दोघांची चिन्ह समान आहेत. समान चिन्हांची बेरीज करावी व उत्तराला समानतेचं चिन्ह द्यावे. मायनस करा जरासं ॲडिशन. 8 + 6 14 15 16 म्हणजे हे किती झालं बघा, 5 आणि 1 6 झाले. आता तुम्हाला थोडंसं मी पाठीमागच्या तासाच्या वेळेला हे असं केलं होतं, पण आता आपण नवीन कन्सेप्ट शिकत असताना तुम्ही हे गणित असं सोडवलं तरी चालतं. मी परत सांगतो बघा कसं सोडवलं तरी चालतं. हे आपण असं सोडवलं बघा. ह्याला मला ते एक नवीन कन्सेप्ट तुमच्याजवळ आणायला नको म्हणून मी असं तुम्हाला सांगितलं. हे असं केलं बघा आपण. मग आपण ह्याचे 2 फॅक्टर पडलो. काय फॅक्टर पडलो बघा, x + 4 एकदा +8 घ्या आणि x + 4 एकदा -8 घ्या. मग काय झालं सांगा बरं, x + 12 झालं आणि x - 4 झालं = 0 आलं. आता ह्याचे 2 अवयव तुम्हाला मिळाले. काय उत्तर मिळालं होतं सांगा बरं मगाशी, -12 आणि +4. ह्याचं चिन्ह असं झालं. हे असं करण्यापेक्षा आता थोडंसं ॲडिशनल भाग आपण हे प्रॉब्लेम्स क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथडकडे जात असताना हे प्रॉब्लेम आपण कसं विचार घेऊया बघा. असं झालं तरी चालतं. आता थोडा ॲडिशनल विचार मी हा प्रॉब्लेम हे बघा, x + 4 = 64. हा मायनसचा फक्त मी पलीकडे लिहिला. आता इथं हे जे उत्तर आले +8 -8 हे इथं कसं येतं बघा. आता बरोबर पुन्हा तेच, पण हा इथं लिहिला. आता ह्या सूत्र पद्धतीला फॉर्म्युला मेथडकडे जात असताना आपण ही कन्सेप्ट्स आपल्याला लागणार आहे. सगळ्याच गणितामध्ये याचा वापर केला तरी चालतो. आता सांगा, आता मला आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. हे x = -12 आलं आणि x = 4 आलं. कसं आलं माहिती आहे तुम्हाला. आता हे इथं पण बघूया येते की नाही. आता काय करायला पाहिजे बाळांनो इथं, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. x + 4 = याचं स्क्वेअर रूट आलं, ह्याचं स्क्वेअर रूट 8. पण आपण आता 10th स्टँडर्डमध्ये आलो आहे. ह्याचं स्क्वेअर रूट 8 आहे, हे अर्धसत्य आहे. 5वी-6वीच्या मुलांना 64चं वर्गमूळ 8 सांगितलं तर ते 100% बरोबर म्हणलं तरी अयोग्य ठरणार नाही. पण 10वीच्या मुलांना 64चं वर्गमूळ 8 म्हणलं तर ते 50% अर्धसत्य आहे. तुम्हाला परत एकदा सांगतो, हा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये आला, हे असं होतं. आता तुम्हाला समजा की आपण गणितातल्या रंजक काही टेस्ट बनवतो 10th-साठी 8th-साठी वगैरे. मी परत एकदा एक एक्झाम्पल सांगतो. त्या असं एक्झाम्पल्स आपण तयार करतोय. एक एक्झाम्पल बघा, याचा आन्सर 64. 64चं स्क्वेअर रूटचा आन्सर किती. मी ऑप्शनल देतो बघा. 8 सेकंड -8 थर्ड ऑप्शनल आहे, -8 और +8 फोर्थ ऑप्शनल आहे, -8 अँड +8. ह्यातला कुठला ऑप्शनल तुम्ही बरोबर घेणार. असे काही सम्स तयार करतोय. ह्याचं वर्गमूळ 8 का, +8 का, -8 का, हे किंवा हे का, हे किंवा हे का. आता ह्याचं उत्तर काय घेणार सांगा तुम्ही. आता तुम्ही -8 ला -8 न गुणा उत्तर अधिक 64 येणार, हा विश्वास असायला पाहिजे. ह्याचं उत्तर हे बरोबर येणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जरा असं गोंधळ नका की हे मी एवढे 3च पर्याय तुम्हाला देतो मुद्दाम. हे बघा, यापैकी बरोबर उत्तर कोणतं घेणार सांगा. आता थर्ड पर्याय एवढाच घेतो, -8 अँड +8. ही दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. कारण -8 × -8 64 येणार, +8 × +8 64 येणार. म्हणजे -8 पण बरोबर आहे, +8 पण बरोबर आहे. म्हणून इथं आपल्याला असं घ्यायचं आहे. आता प्लस मायनस कन्सेप्ट्स काय आली. व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ 81. काय घेणार राईट आन्सर. तुम्ही 10वीच्या मुलांनी असं उत्तर सांगायचं आहे +or -9. विश्वास पाहिजे तुम्हाला. 9 × 9 केला तरी 81 येतं, -9 × -9 केला तरी सुद्धा 81 येतं. म्हणून याचं दोन्ही उत्तर बरोबर आहेत, प्लस पण आणि मायनस पण. आणि म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 आन्सर येणार आहेत. तुम्ही एकदा 8 घेतला तर तुम्हाला उत्तर 1च येणार आहे. समजा तुम्ही असं 1 घेतला तर ते पुन्हा तुमचं अर्धसत्य झालं. हां, देअरफॉर x प्लस, आता ह्याची 2 शक्यता घेऊया. ह्याचं +8 पण बरोबर आहे, किंवा काय करूया सांगा बरं. दिस इज, याचं ऑर म्हणतो मी आता इथं नेहमीप्रमाणे. ऑर हे पण बरोबर आहे बघा. x + 4ची व्हॅल्यू ही -8 असेल. ऑर हा शब्द कसा येतो बघा. ह्याची किंमत +8 असली तरी सुद्धा +8 पण 64 वर्ग येण्यासाठी ह्याची किंमत पॉझिटिव्ह 8 असेल किंवा -8 असेल. हां, ह्याचा आन्सर काय येणार सांगा. 8 - 4 बरोबर ना. x = 4 आलं.
एक्स इज इक्वल टू -8 - 4 आन्सर इज एक्स इज इक्वल टू -12 वाला. ही कंप्लीट स्क्वेअर मेथड अशी सॉल्व्ह करायची होती. आलं लक्षात सगळ्यांच्या? आपण कसं सॉल्व्ह केलं लक्षात आलं? आता मी तुम्हाला सेम प्रॉब्लेम आता हेच प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत. एक हा आता आपण हे जे फॉर्म्युला मेथडकडं चाललो आहे आपण. फॉर्म्युला मेथड हे वेगळं काही नाही, कंप्लीट स्क्वेअरिंग मेथडलाच एका विशिष्ट साच्यामध्ये आपण बांधणार आहोत. आता एका विशिष्ट स्टेपला आपण आणणार आहोत. बघूया जरासं आता हे प्रॉब्लेम आपण या गणितासाठी कसं सॉल्व्ह करूया. फॉर्म्युला मेथड बघूया जरासं. कुठलं प्रॉब्लेम आहे बघा. आपल्याकडे एक पॉलिनॉमियल आपण घेऊया. आता पॉलिनॉमियल म्हणतो इक्वेशन नव्हे, किंवा इक्वेशन घेतो मी. समजा हे इक्वेशन तुम्हाला दिलं ax² + bx + c इज इक्वल टू 0. पुन्हा कंप्लीट स्क्वेअर मेथडचं पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्या, x² कोएफिशियंट हा 1 पाहिजे. पण इथंही आहे, पण तो 1 करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलो की. मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना ह्याचा सहगुणक हा 1 करण्यासाठी काय करायला पाहिजे बाळांनो, याला सांगा बरं. हा ax² अपॉन a bx अपॉन a c अपॉन a 0 अपॉन a डिवायडिंग ईच टर्म बाय a दॅट गेट कॅन्सल. ओके. आता मी काय करतो बघा. हां हे एक्झाम्पल असं बनलं, हेच त्याने दिलेलं इक्वेशन असं बनेल आता b अपॉन a x अधिक c अपॉन a इज इक्वल टू 0 झालं. हे प्रॉब्लेम इथं आलं. त्यानंतर काय केलं बघा बरं. ह्या 8चा हाफ करा, एक्सच्या सहगुणकाचं हाफ करा. हाफ करा म्हणजे निम्म करा. 8ला हाफ करणे म्हणजे 1/2 गुणणे. त्याचा आन्सर 4 आलं. आता इथं सुद्धा एक्सच्या सहगुणकाला आपण हाफनं गुणायचं आहे. सांगा बघूया काय येणार. याच्या सहगुणकाला सुद्धा आपण एक्सच्या सहगुणकाला सुद्धा आपण इंटू 1/2 करणार आहोत. एक्सचा कोएफिशियंट काय सांगा आता. हां सांगा. थोडं आपण फॉर्म्युला मेथड शिकतोय, फॉर्म्युला मेथडकडे चाललोय. नीट बघा जरासं. हेच कसं बरोबर आणलेलं आहे पुस्तकात, अतिशय सुंदर रीतीने तुमच्याजवळ ते मांडले. जरा समोर ठेवला तर अधिक चांगलं होईल. ह्याचं हाफ केलं, तेच बुकमध्ये आहे ते तुम्हाला मी सांगतोय आणि तुम्हाला ते कळावं अशी थोडी मी हेल्प करतोय. हां 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स हिअर b अपॉन a. ह्याचं आन्सर आलं b इंटू 1 b अपॉन 2a. ह्याचं हाफ करून उत्तर 4 आलं तर त्याचं स्क्वेअर ॲड करतोय आपण. तसं ह्याचं स्क्वेअर ॲड करायला पाहिजे. हे टर्म नव्हे तर ह्याचं स्क्वेअर ॲड करायला पाहिजे. मग याचं स्क्वेअर आपण ॲड करूया. बघा बुकमध्ये आहे तेच फक्त मी तुम्हाला समजायला मदत करायला आलो. हे टीचरचं काम आहे. पुस्तकातले शब्द लेखकांचे तुमच्यापर्यंत हृदयापर्यंत पोहोचवणं हे काम आपण करतो. ह्याचं जे हाफ आहे, ह्याचं हाफ जे आहे म्हणजे काय सांगा बरं. b अपॉन 2a हा स्क्वेअर हे जास्त घेतला. कोणता. ह्याचं जे हाफ होतं ते 4 होतं, 4चा वर्ग 16 घेतला. हा याचा वर्ग तसाच ठेवला. पण लगेच हे प्लस आपण घेतलेली गोष्ट ही जावी म्हणून आपण लगेच हे मायनस पण करून टाकतो. जसं अधिक 16 आणि वजा 16 केलं. कम्पेअर धिस एक्झाम्पल विथ धिस म्हणून हे पुन्हा सॉल्व्ह करून ठेवले. b अपॉन 2a हे मायनस केलं म्हणजे काही न घेतल्यासारखं झालं. जसं अधिक 16 वजा 16 घेऊन सुद्धा न घेतल्यासारखं झालं. हां पण हे -48 आहे तसं ठेवलं आपण. मग इथं कोण आहे सांगा बरं लास्टला. हा c अपॉन a आहे तसा ठेवला इज इक्वल टू 0. येस वी राईट. बघा ह्याचं हाफ केल्यावर आलं किती b अपॉन 2a आलं नाही का. त्याचा स्क्वेअर केल्यावर आलं काय हे आलं. ह्याचा स्क्वेअर इथं आलं 16. 16चा वर्ग एकदा अधिक घेतला एकदा वजा घेतला म्हणजे 4चा वर्ग 16 वजा 16 अधिक 16 घेतलं. हे फक्त मी असं लिहिलं. समजलं सगळ्यांना हे. आता नीट लक्षात घ्या. हे तिघेजण मिळून कोणाचा वर्ग आहेत. हे तिघेजण मिळून कोणाचा वर्ग आहेत. कसं काढायचं. ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, ह्याचं साईन घ्यायचं आणि ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट काय ना सांगा b अपॉन 2a हे याचं स्क्वेअर. ओके हे झालं. ह्या तिघांना आपण सूत्र मेथडमध्ये आणलो. आता राहिले हे कसं करतो बघा. आता हे मायनस साईन का b स्क्वेअर अपॉन स्क्वेअर करून घेतो 4a स्क्वेअर आणि मला असं ब्रॅकेट घालायचं जरासं. तेव्हा ब्रॅकेट घातल्यामुळे हे काय होणार सांगा बरं c अपॉन a असं होणार बघा इज इक्वल टू 0. जसं इथं केलं होतं असं आलं. हे मायनस मायनस मायनसचं ॲडिशन केलं. आता हे मायनस साईन ब्रॅकेटच्या बाहेर घातलं हे असं झालं. समजलं सगळ्यांना. ओके बघा परत एकदा बघा.
हे तिघेजण मिळून ह्या कंसाचा वर्ग झाले, पण हे दोन कॉन्स्टंट नंबर होते, त्याचं आपण ॲडिशन असं करून घेतलं. थोडं इथली एक पायरी समजते का बघा. मी इथं दोघांचा बेस सेम करून घेतो. थोडंसं पहिल्यांदा शिकताय, फॉर्म्युला मेथड वेगळी नाही आहे. हे 4a इथं जादा घेतो आणि इथं पण 4a जादा घेतो बघा. का बरं? 4a इंटू ए 4a स्क्वेअर झालं ना. हां, आता पुढे जाऊया. एक्स स्क्वेअर एक्स प्लस बी अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल मायनस, आता दोघांचा बेस आहे 4a स्क्वेअर. वरती काय आलं सांगा, दोघांचा छेद समान आहे, त्यामुळे वरती हे लिहिणार आहे बी स्क्वेअर मायनस 4ac. आलं लक्षात? हे बघा इज इक्वल टू 0. आता हा भाग तुम्हाला माहिती झाला आहे. हे एकदा प्लस घ्यायचं, एकदा मायनस घ्यायचं. आता हे मी काढतो, कारण ह्या बाजूला मला ते लिहावं लागेल. परत काय करायचं होतं, हे वजा 64ला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवायचं होतं, तसं हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवणारा अधिक होणार आहे. हां, ठीक आहे. बघा हे सगळं मी तुमच्यासमोर मांडतोय ना, तुम्ही बुक पान नंबर 40 वरती दिले बघा. सगळं बुकमध्ये दिलेलाच भाग सगळ्याच्या सगळा मी तुमच्यासमोर मांडतोय. कसं ते आपण फॉर्म्युला मेथडला समजून घ्यायचं आहे किंवा ते सॉल्व्ह करून पुढे जायचं आहे. ओके बाळांनो, हेच पुढं आता ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं, हे बरोबर वजा 64ला पाठवलं, तसं मला हे आता माझंच वजा 64 आहे. म्हणजे कम्पेअर केला तर असं दोघांचा छेद इक्वल केला आणि मग मी आता पुढे नेतो बघा थोडंसं हे प्रॉब्लेमला. बुक पेज नंबर 39 आणि 40 वरती बघत असाल, ह्या सगळ्या पायऱ्या अतिशय व्यवस्थितरित्यानं लेखकांनी तुमच्यासमोर मांडलेत. तुम्हाला त्यामध्ये बघण्याची आवड निर्माण करायचं काम आमचं आहे आणि ते आपण करतोय फक्त. बघा पहिल्यांदा जो ब्रॅकेट होता ना, तो बी अपॉन 2a त्याला तसाच ठेवतोय आणि हे जे मायनस साईन होतं ते मायनस साईन कम्प्लिटली आपण म्हणून हे मायनस साईन बाहेर काढून ठेवलं की इकडे जाताना पॉझिटिव्ह व्हावं. बी आता पॉझिटिव्ह झाल्यामुळे ब्रॅकेट घालत नाही बघा. 4ac अपॉन 4a स्क्वेअर. हां, पुन्हा एका गोष्टीची मी तुम्हाला आठवण करून देतो. मगाशी एक्स प्लस 4 आणि इकडं आलं 64 आलं होतं. मग आपण काय केलं, दोन्हीचं स्क्वेअर रूट घेतलो. आता दोन्हीचं स्क्वेअर रूट घेऊया, ह्याच्या पण दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊया. बघा बाळांनो, ह्याचाही स्क्वेअर रूट घेतो बघा आणि ह्याचाही स्क्वेअर रूट घेऊया. आता स्क्वेअर रूट घेतल्यामुळं काय होणार आहे, याचा आणि याचा स्क्वेअर रूट घेतल्यामुळं हा स्क्वेअर आणि स्क्वेअर निघून जाणार. एक्स प्लस बी अपॉन 2a इज इक्वल टू, आता स्क्वेअर हे स्क्वेअर आणि स्क्वेअर जाणार नाही, हे ब्रॅकेटचं होतं, ब्रॅकेटचं असायला पाहिजे. हे आहेत तसं राहणार बघा. आता बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a असं राहिलं. पुन्हा नीट लक्षात घ्या, ह्याचं स्क्वेअर रूट जेव्हा तुम्ही घेतलात, नीट कंपॅरिझन करा, अतिशय सहज सोपं होईल. ह्याचं जेव्हा कंपॅरिझन करणार आहात तेव्हा एक्स प्लस 4 इज इक्वल टू प्लस और मायनस 8 असं घेतलात. तसं इथं सुद्धा ह्याचं स्क्वेअर रूट घेत असताना आपल्याला एक बदल करून घ्यावा लागेल. काय बदल करून घ्यावा लागेल बघा स्क्वेअर रूट घेत असताना इथं? हां, ह्याचं स्क्वेअर रूट जेव्हा तुम्ही घेणार आहात तेव्हा इथं एकदा प्लस घेणार आहात आणि एकदा मायनस घेणार आहात. हे दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. प्लस असेल किंवा मायनस असेल, हे दोन्हीच्या दोन्ही उत्तर बरोबर आहेत. म्हणून आपण हे असं लिहिणार आहे आता, एक्स प्लस बी अपॉन 2a इज इक्वल टू प्लसमध्ये लिहित असताना इन रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याला सिम्प्लिफाय करता येतं तेवढं करून घेऊया. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन हे 4a स्क्वेअर आहे ना, त्याचं स्क्वेअर रूट घेऊया 2a और त्याची किंमत काय असू शकते सांगा आता, एक्स प्लस बी अपॉन 2a इज इक्वल टू मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हेच फक्त एका साच्यामध्ये बसवण्याचं काम म्हणजे सूत्रपद्धती. म्हणून इथं हे असं झालं, एक्स बरोबर बघा बाळांनो, ही सूत्रपद्धती म्हणजे कंप्लीट स्क्वेअर मेथडला एका फॉर्ममध्ये आणणारी, एकाच प्लॅटफॉर्मवर लिहिणारी ही एक सोपी पद्धती विकसित केलेली आहे. हे कंप्लीट स्क्वेअरमध्ये हाफ करा, ॲड करा, मायनस करा, ह्याच्यापेक्षा त्यांनी त्यातून ह्या पद्धतीची निर्मिती केली. मायनस बी, दोघांचाही डिनॉमिनेटर आहे 2a, एकदा इथं प्लस घेऊया आणि एकदा इथं मायनस घेतले बघा, आणि हे झालं बी स्क्वेअर मायनस 4ac. आलं लक्षात सगळ्यांच्या? हे बघा, एकदा प्लस घेऊया, मायनस घेऊया, हे आलं, एकदा एक म्हणायचं आणि ह्याला दोन रूट्स म्हणायचं आणि ह्यातून तयार झालेली याला म्हणतात सूत्रपद्धती. आणि आपण या सूत्राचा वापर करून प्लस और मायनसमध्ये एकाला अल्फा म्हणायचं आहे, एकट्याला बीटा म्हणायचं आहे, आणि मग आपल्याला हेच आता आपण सूत्रपद्धतीचं जे हार्ट होतं हे या समीकरणाचं हे होतं बघा. म्हणजे हा फॉर्म्युला म्हणून आपण वापरणार आहोत. काय बघा, एक्स इज इक्वल टू हा हे आता मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a
ते कम्प्लीटला कसं आलं हे 40 पेज नंबर 40वरती हा फॉर्म्युला लिहिला आहे. ह्याला म्हणतात सूत्र पद्धतीनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं आणि ह्या सूत्राचा वापर करून आपण हा एक्झरसाईज म्हणजे पुढचा एक्झरसाईज शिकणार आहोत. पुनश्च परत एकदा बघा. ax² + bx + c हे इक्वेशनला सूत्र पद्धतीमध्ये असं का लिहायचं. आता जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते ABCच्या व्हॅल्यू आपण माहिती असणार आहेत, त्या काढायच्या आहेत, त्या व्यवस्थित साच्यामध्ये बसवायच्या आहेत आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. अतिशय इंटरेस्टिंग होतं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, फार छान आहे. पण सूत्राचा स्वीकार करणं, संज्ञापन आणि सूत्रपण स्वीकारणं हे फार महत्त्वाचं आहे. मग गणिताची डोकेदुखी वाढते. हे सूत्र कुठनं तयार झालं, कसं तयार झालं, हे असंच लक्षात ठेवायचं असते का, हे का असं असते, असं म्हणणाऱ्यांनी हे आपल्या सोयीसाठी निर्माण झालेलं सूत्र आहे असा भाग आहे. पुन्हा काही जण शंका असते ती अवयव पद्धती असताना पुढचा शोध लावला, कशासाठी केले. काही गणितं पूर्ण अवयव पद्धतीनं सुटणार नव्हती, काही संख्येचे अवयव पडणार नव्हते, काही संख्येच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये इरॅशनल नंबर्स येणार होते, अपरिमेय संख्या येणार होत्या, म्हणून त्याचे अवयव पडत नव्हते आणि म्हणून आपल्याला सूत्रपद्धती अवयव पद्धती ही वापरणं गरजेचे आहे. एनं डिवाइड केलं, हा आला. पुन्हा b/a निम्म केलं म्हणजे 1/2 b/a म्हणजे b/2a. एकदा ॲड केलं, एकदा सबट्रॅक्ट केलं. ॲड केल्यानंतर याचा फायदा काय झाला बघा. याचं वर्गमूळ घेतलं, याचं साईन घेतलं, याचं स्क्वेअर रूट घेतलं, बघा हे स्क्वेअर रूट आणि हा कंसाचा वर्ग आहे आणि ह्यांच्या दोघांचं कॉम्बिनेशन करून ह्या दोघांचा छेद समान केला. हे प्लस मायनसमध्ये दोन्ही भाग लिहिले आणि हे सूत्र निर्माण झालं. आता जे पुढं आपण गणित सोडवणार आहोत तेव्हा त्याचा वापर कसा छान पद्धतीने करायचा, कशा किमती वापरायच्या हे आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला बघूया. ओके बाळांनो, सर्वजण अतिशय चांगल्या रीतीनं सहकार्य करत आहात त्याबद्दल पुनश्च एकदा आभार. गणिताच्या सानिध्यात राहूया, गणित मैत्रीचा क्लब वाढवूया, मित्रांना शेअर करूया, सगळ्यांची डिस्कस करूया, म्हणजे आपलं गणित पक्कं होईल. तर आपण गणित मैत्रीचे सदस्य आहोत, आपल्या मित्रांना देणं हेही आपलं काम आहे. ओके बाळांनो, सर्वांना शुभेच्छा. आपण लवकरच पुढच्या तासिकेमध्ये भेटणार आहोत. ओके बाळांनो.